महाविकास आघाडी ही नकारात्मक आणि विकास विरोधी आघाडी आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। अमरावतीत दर्यापूर इथे महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। महायुतीने सुरू केलेल्या योजनांचा विरोध करतात आणि नंतर खोटे बोलून नागरिकांना फसवतात, हेच त्यांनी इतर राज्यातही केलं। मात्र राज्यातली जनता हे विकास विरोधी सरकार येऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लाडक्या बहिणींची योजना यशस्वी झाल्याने विरोधकांना धसकी बसली आहे। या योजनेचा विरोध करणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केलं। माझ्या लाडके बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही, कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत। हे खोटारडी आहेत, खोटं बोल पण रेटून बोल। जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय। अरे, एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं, हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत। वैचारिक वारसा लाभलेल्या या दर्यापुरात एक उच्च शिक्षित उमेदवार महायुतीने दिला आहे। त्यांच्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना संधी दिली आहे। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सुमारे 20 ते 25 राज्यात शिवसेना पोहोचवण्याचे काम अभिजित अडसूळ करत आहेत असं त्यांनी सांगितलं। नागरिकांसाठी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये असते। आमदार नसतानाही नागरिकांसाठी काम करणाऱ्या या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केलं।